मुंडे साहेबाला भारतीय जनता पार्टीने दम दिला होता। साहेब मुंडे साहेब जर म्हणलं तुम्ही नाही पाठिंबा दिला तर बीडमध्ये मी पत्रकार परिषद घेणार आहे आणि सांगणार आहे वंजाऱ्यानो मुंडे साहेब आपल्या बाजूचे नाही। त्या गोपीनाथ मुंडेचं पार्लमेंटमधलं भाषण ऐका। पक्षाचा व्हीप डावलून दानवे साहेब त्यांनी मंडल आयोगाला समर्थन दिलं। बांधवर हे लक्षात ठेवा। मोदी साहेब तुम्ही ओबीसीच आहे मान्य आहे, मला तुम्ही धाकटं भाऊ म्हणताय, माझी एवढी विनंती आहे मोठ्या भावाला, ओबीसीत भांडणं मराठ्यात भांडणं, मराठ्यांना बी काय मिळालं नाही, त्यांची अवस्था बेकार आहे। तुम्ही काय करा त्यांना, गोपीनाथ मुंडे होते तो बापासारखा माणूस होता म्हणून भैया मी त्यांच्याबरोबर युती केली, अतिशय जोरात आहे आणि मी हे बोलू शकतो, काळजी करू नका, मी कोणालाही भेट नाही। आणि नागपूर म्हणून यात्रा काढली म्हणून ह्या पक्षाच्या ओबीसीच्या अध्यक्षाचं मी महाराष्ट्रातला राग साहेब पहिला मुख्यमंत्री असा आहे की शरद पवारांनी मंडल लागू केलं महाराष्ट्रामध्ये आणि ती तुमच्या जालना जिल्ह्यात। गोपीनाथ मुंडे पार्लमेंटमध्ये बोलत होते, डॉक्टर राजीव सातव बोलत होतं, त्या दिवशी मी पार्लमेंटच्या बाहेर होतो, मी आत नव्हतो साहेब, मला आत जाऊन दिलं नाही, तुम्ही जाऊन दिलं नाही, कुणीच दिलं नाही। आम्हाला पंतप्रधान करा, आम्ही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी रिझर्वेशन देऊन टाकतो। पवार साहेबांना देखील विनंती केली आहे, आपल्यात एकमेकाचा हिवास, एखादी सीट आम्हाला कमी द्या, पण या सर्वांचा समन्वय करा, यांची माती केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला माती केल्याशिवाय, मताचा गट्टा आपल्याकडे जास्त आहे, पैशाने जरूर कमी असो पण मता एवढं श्रीमंत आपल्या एवढं कोण नाही। मी ओबीसी हुकलेले रस्ते आहेत, हुकलेल्या रस्त्यातनं चालणारी जात म्हणजे ओबीसी, ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही। तुम्हाला तुमच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढावं लागेल। छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, संत ज्ञानेश्वर, संत भगवान बाबा, संत तुकाराम यांना वंदन करून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांच्या वतीनं जी आज ओबीसीची मंडल यात्रा चालू आहे, त्या मंडल यात्रेचं नेतृत्व राजा राजापूर करतात आणि आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे बंधू जेवढे उभे आहेत कृपया खाली बसा, माझे मित्र, एकदम शिस्त पाळायची, जरी कोणी लघवीला उठला असेल तरी पटकन यायचं। आदरणीय राजेशजी टोपे साहेब, बाहेर उभे असलेले सगळे आत या, नंदूभाऊ सहित सगळे सहित, माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष युवाच्या सक्षमताई सलगर, डॉक्टर निसारजी देशमुख, संजयजी काळमांडे, बबलू चौधरी, नंदकुमार देशमुख, अर्जुनराव दोमडे, काशीनाथजी शेवते, माऊली सगर, अश्रुबा कोळेकर, ओमप्रकाश चितळकर, गोयंका आणि आत्ताच आलेले माझे मित्र राजेंद्रजी राख, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो, मी आज या मंडल यात्रेचं स्वागत करण्यासाठी इथं आलेलो आहे। मी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सांगू इच्छितो की पवार साहेबांचं अभिनंदन करीन, शशिकांत शिंदेचं, रोहित पवार, सुप्रियाताई असतील, राजाभाऊ, आपले आव्हाड साहेब असतील, या सर्व नेत्यांचं मी अभिनंदन करतो की मंडल आयोगासाठी या देशातल्या ज्या ज्या लोकांनी कर्तृत्व केलं त्यांना सर्वांना सलाम करतो। त्यात शरद यादव असतील, VP सिंग असतील, लालू प्रसाद यादव असतील, मुलायम सिंग यादव असतील, आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे असतील, आदरणीय लोकनेते छगन भुजबळ असतील आणि आदरणीय लोक माजी आमदार नारायणराव मुंडे असतील, या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मी आपलं थोडं व्याख्यान देण्याचा प्रयत्न करतो। बांधवांनो, या देशात मंडल आयोगाची निर्मिती 1990 नंतर टोपे साहेब झाली। मी त्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला होतो आणि मंडलच्या विरोधात मोर्चा काढायला मला एक जणांनी सांगितलं होतं, मला काहीच माहित नाही मंडल, आम्ही ओपनमधनं इंजिनिअरिंगला गेलो होतो, आम्ही विरोधात म्हणजे मंडल आयोग लागू झाला नाही पाहिजे यासाठी सांगलीच्या कलेक्टरवर मोर्चा काढला
आणि मी ज्यावेळेस कॉलेजला गेल्यानंतर एक प्राध्यापक होते दलित समाजाचे, त्यांनी मला बोलवलं आणि म्हणले, जानकर तुम्ही कुठल्या समाजाचं? तर म्हणलं आय एम बिलॉंग्स टू द सेपर्ड कम्युनिटी, धनगर. मग म्हणले आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेलं आहे, तुमच्यासाठीच हा मंडळ आयोग आहे. हे ज्यावेळेस पुस्तक वाचून दिलं तेव्हा मी पुन्हा 4 दिवसानं दुसरा डबल मोर्चा काढला. समर्थनाथ बांधवांनो, ओबीसीचं काय झालंय राजेश भैया, आमचं डोकंच नाही, आम्हाला डोकंच नाही, त्यामुळं आमचं वाटोळ झाले दानवे साहेब. आमच्या डोक्यावर दुसरंच बसलंय कोणतरी, त्यामुळं आमची ही परिस्थिती झाली. या देशामध्ये 62% ओबीसी आहे, 62%. जिस समाज का दल है उस समाज का बल है, जिस समाज का दल नाही त्याची बेदखल आहे. बेदखलमध्ये आम्ही अडकलोय. पहिला विरोध आम्हाला काँग्रेसनं केला साहेब. काकासाहेब कालेलकरांनी आयोग लिहिला आणि एक नोट खाली टाकली, पण मी या मताचा नाही की यांना रिझर्वेशन देऊ नये म्हणून. बघा आमच्या वाढणं आहे किती, आमचं नेतृत्व नाही, जाणणं नाही, काय नाही. या देशामध्ये 11,000 IAS ऑफिसर आहेत. 11,000 मध्ये 9 IAS ऑफिसर एकाच समाजाचे आहेत आणि 1,500 IAS ऑफिसर दलित बांधव आणि आमचे आदिवासी आहेत. आमचा ऑफिसरच नाही. घटनेच्या चर्चेत निर्णय प्रक्रियेत ओबीसी समाजच नाही. मग ह्याचा नेता नाही, प्रशासक नाही. पालकमंत्री जर तुमचा असेल तर डीएम बी तुमचा पाहिजे ना राजेश भैया. आपण मंत्री होतो, जर डीएम कलेक्टर आपला ऐकत नसाल तर त्या मंत्रिपदाला अर्थ नसतो. ओबीसीनो आमच्या डोक्यात आलं गणपती जयंती, दहीहंडी, 18 दिवस हे करत बसलो. देवांची पूजा केलीच पाहिजे, आम्ही देव आहे, हिंदू आहे, पण हिंदू मधली आमची भागीदारी कुणी नाकारलेली आहे. या देशातल्या मुसलमानांनी आपलं खाल्लं नाही, या देशातल्या ख्रिश्चनांनी आपलं खाल्लं नाही, या देशातल्या मराठ्यांनी ठाकूरांनी आपलं खाल्लं नाही. खाणारे वेगळेच आहेत आणि त्यांना आम्ही दोस्त म्हणतोय. आता राजापूरकर भाषण सांगत होते तेव्हा मी ऐकत होतो. ते काय म्हणले, कुठला पक्ष म्हणतोय की ओबीसीचा DNA. मी त्यांच्यावर 5 वर्ष होतो ना. DNA काय आहे ते माझ्या एवढं कोणाला माहित नसेल ना. बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही ओबीसी हुकलेले रस्ते आहेत. हुकलेल्या रस्त्यातनं चालणारी जात म्हणजे ओबीसी. ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. तुम्हाला तुमच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढावं लागेल. तुमचा हक्क कोण मारतंय? VP सिंगांना बीजेपीनं पाठिंबा दिला, अभिनंदन भारतीय जनता पार्टीचं. पण ज्यावेळेस मंडळ लागू व्हायला आला, हक्क आणि अधिकार मिळायला लागला, त्यावेळेस यांची चर्चा झाली आणि त्याचं सरकार पाडलं गेलं. खरा दोषीदार कोण आहे रे? खरं दोषी कोण आहे? गोपीनाथ मुंडे पार्लमेंटमध्ये बोलत होते, डॉक्टर राजीव सातव बोलत होतं. त्या दिवशी मी पार्लमेंटच्या बाहेर होतो. मी आत नव्हतो साहेब, मला आत जाऊन दिलं नाही, तुम्ही जाऊन दिलं नाही, कुणीच दिलं नाही, मी बाहेर होतो. त्यावेळेस शरद यादव, मुलायम सिंग, गोपीनाथ मुंडे, माझ्यावर राजू शेट्टी होते, डॉक्टर राजू सातव होते आणि समीर भुजबळ खासदार होते. आम्ही ओबीसीच्या खासदाराला भेटलो, पाया पडून सांगितलं ह्या बिलाला करा. मुंडे साहेबाला भारतीय जनता पार्टीने दम दिला होता. साहेब, मुंडे साहेब जर म्हणलं तुम्ही नाही पाठिंबा दिला तर बीडमध्ये मी पत्रकार परिषद घेणार आहे आणि सांगणार आहे, वंजाऱ्यानो, मुंडे साहेब आपल्या बाजूचे नाही. त्या गोपीनाथ मुंडेचं पार्लमेंटमधलं भाषण ऐका. पक्षाचा व्हीप डावलून दानवे साहेब त्यांनी मंडळ आयोगाला समर्थन दिलं. बांधव, हे लक्षात ठेवा. पण त्या भारतीय जनता पार्टीची नियत आणि नीती आपल्याबद्दल चांगली नाही. स्पष्टपणाने मी सांगतो. काय हो, आमची त्यांची दुश्मनी नव्हती काय देखील, त्यांची इच्छा नाही. काँग्रेसवाल्या देखील राहुल गांधीला मी सांगितलं, साहेब तुम्ही SC ST मुसलमानाचं जरूर चांगलं करा, पण ओबीसीचा अभ्यास करा. मागल्या महिन्यात राहुल गांधींनी ओबीसीची माफी मागितली. याचं कारण का? तुम्ही राजकारणात नाही. आमचे सारे सरपंच, त्यांचे सारे खासदार, आमचे सारे क्लार्क, त्यांचे सारे कलेक्टर, आमचे सारे पोलीस, त्यांचे सारे कमिशनर, तुमचं भलं कोण होणार आहे? म्हणून आमचं म्हणणं आहे, सोशली ट्रान्सफॉर्मेशन अँड इकॉनॉमिकल इमॅन्सिफिकेशन ही आमची डिमांड आहे. मोदी साहेब, तुम्ही ओबीसीचा आहे, मान्य आहे मला, तुम्ही धाकटं भाऊ म्हणताय. माझी एवढी विनंती आहे मोठ्या भावाला की सर्व जातीला आरक्षण देण्यासाठी रिझर्वेशनचा बँड बदला. 2/3 मेजॉरिटी तुमची आहे,
तुम्हाला सारी मदत करायला तयार आहेत. तुम्ही करू शकता का? भैया मोदी साहेबाचा दोष नाही, पण ज्यांनी मोदीला बसवले त्या गादीवर ती लोक म्हणतात हे नाही करायचं, हे करायचं नाही. म्हणून ओबीसीनो लक्षात ठेवा, मुसलमानात भांडणं, ओबीसीत भांडणं, मराठ्यात भांडणं, मराठ्यांना बी काय मिळालं नाही, त्यांची अवस्था बेकार आहे. तुम्ही काय करा, त्यांना ओबीसीत देऊन टाका. मोदी साहेब तुमच्या हातात आहे ना, तुम्ही फक्त काय वाढवा, रिझर्वेशनचा स्पॅन वाढवा ना, काहीच भांडण मिटून जाईल. पण तुम्हाला द्यायचं नाही, तुमची नियत आणि नीती चांगली नाही. त्यामुळे ते जर म्हणत असतील ना, दानवे साहेब तुम्हाला आणि भैयाला आणि बबलू शेठ तुला बी आमदार करायला पट्ट्याच येतो, काळजी करू नका, हेलिकॉप्टर घेऊन येतो मी. आम्ही त्या घरात शिकलो ना, आम्हाला माहिती, आम्हीच त्यांना बसवलं होतं का त्यावेळेस तुम्ही आम्हाला विचारत नव्हता, जवळ सुद्धा घेत नव्हता. नाही ना, मला ह्यांची काय गरज नाही, ह्यांची काय गरज नाही, भैया म्हणायचं तुम्ही म्हणायचं. आता त्या दानवेसाठी काम केलं, आता ह्या दानवेसाठी काम करू. भैया तू पुन्हा पालकमंत्री होणार आहे, तुला माझा शब्द आहे. मी ब्रह्मचारी माणूस आहे, मी ब्रह्मचारी माणूस आहे. आता एका दोघाची फिटली आहे, मला तू पाडलं, मी तुला पाडलं, फिटलंय आता. गोपीनाथ मुंडे होते, तो बापासारखा माणूस होता, म्हणून भैया मी त्यांच्याबरोबर युती केली. या देशामध्ये सिस्टम असे आहे, ब्राह्मण, बनिया, वैश्य आणि शूद्र. भैया तुम्ही शूद्र आहे, दानवे साहेब तुम्ही शूद्र आहे, आम्ही शूद्राच्या खालचं शूद्र आहे. ही 4 वर्ण आहेत. या भारतीय जनता पार्टीची सिस्टम आहे, किती भ्रष्ट असला तरी तिन्ही जगे आम्ही श्रेष्ठ आहे, आम्ही वरच राहणार. आम्हाला या देशात अशी सिस्टम आणायची आहे. पुन्हाच आम्हाला कमी लेखायचं नाही, समतामूलक समाज निर्माण करायचा आहे. समतामूलक समाज झाला पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी मिळाली पाहिजे. या देशात मुसलमान 11% आहेत. सिराज भाई 11% तुमचे खासदार पाहिजेत, 11% तुमचे IAS ऑफिसर पाहिजेत, 11% तुमचे अदानी पाहिजेत, अडाणी पाहिजेत, तुमचे नाहीत. तुम्ही गॅरेजचं काम करताय ना, आम्ही मेंढ राखायचं काम करतोय. मांजारी जाते ती ऊस तोडायला. ही सिस्टम तुम्हाला बदलावी लागेल, ही सिस्टम बदलावं लागेल. आज काय झालंय, आमच्या डोक्यावर चढून वर गेलेत, त्यांना खाली पाडायला वेळ लागणार नाही. भैया 50 सभा महाराष्ट्रात घेऊ, 50 सभा, आणि आपण बी हेलिकॉप्टरनंच लँड करू, काळजी करू नका, हेलिकॉप्टरनंच उडू. ह्या ओबीसीला हेलिकॉप्टर दिसलं का येडं होऊन जाते, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या एका 5 मतदारसंघात भाटेपुरीला एक हेलिकॉप्टर उतरलं का खुश होऊन जाते, तुम्ही काळजी करू नका. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, बी पॉलिटिकल. प्रशासनातला टक्का का व्ही सिंगचा पाठिंबा काढून घेतला, व्हीपी सिंगचा पाठिंबा का काढून घेतला, हाच ओबीसीनं चिंतन करावं. का तर ओबीसीला हक्क आणि अधिकार मिळत होता. व्हीपी सिंगाच्या मनात पाप नव्हता, त्याची इच्छा होती या समाजाला न्याय मिळावा. आज काय झालंय, आणि पवार साहेबांच्या सभेला इथं मी का आलो, पवार साहेबांनी या राज्यामध्ये व्हीपी सिंगांनी देशात ओबीसी मंडळ आणला, तेव्हा महाराष्ट्रातला राख साहेब पहिला मुख्यमंत्री असा आहे की शरद पवारांनी मंडळ लागू केलं महाराष्ट्रामध्ये, आणि ती तुमच्या जालना जिल्ह्यात. तर जालन्याचा पालकमंत्री राजेश भैया टोपेच होता मला वाटतंय, त्याच जिल्ह्यात भुजबळ साहेबांनी सभा घेतली होती. दुसरी गोष्ट, महिलाबद्दल आरक्षण राख साहेब पवार साहेबांनी दिलं, वर राजीव गांधीने दिलं, पण महाराष्ट्रात द्यायची भूमिका त्यांनी केली. मला हे का सांगायचं आहे, आणि आपण काय बोलतो राजकारणात, माझं त्यांचं जमत नव्हतं, तुम्हाला माहित आहे. बारामतीत तर मीच लढत होतो, पण राजकारणात पूर्ण दुश्मनी ठेवायची नसती, दुश्मनी ठेवायची नसते. मी कधीही त्यांच्याबद्दल एक शब्द वाईट बोललो नाही, हे लक्षात ठेवा. माणसं मोठी असतात, ते मोठीच आहे. सावित्रीबाई विद्यापीठाला नाव कोणी दिलं, माळ्यानो, धनगरानो, वंजाऱ्यानो. त्याचा मिनिस्टर कोण होता, तर राजेश टोपे होता. कॅबिनेटमध्ये पहिली सही केली कुणी केली, त्यावेळेस त्या विरोधी पार्टीने विरोध केला सावित्रीचं नाव द्यायला. आमची आई होती सावित्रीबाई फुले, त्यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर राजेश अंकुश टोपे हा नावाचा माणूस होता. त्यावेळेस त्यांनाही काही लोकांनी विरोध केला कॅबिनेटमध्ये, मलाही माहित आहे, त्यांनाही माहित आहे. पण रिटून नेणारा मंत्री इतिहास निर्माण करतो. राजेश भैया तुझं इतिहासात नाव झालं आहे, लक्षात ठेव. तू फार चांगल्या महिलेला, जी आमची आई होती,
जगात जिनं शिक्षणाची दोरी चालू केली तिचं एका सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नाव देताना आपण पालक मिनिस्टर त्या खात्याचे होता. कोणी विरोध केला हे बी मला माहीत आहे. हरी नरके असतील, छगन भुजबळ, त्यात मीही होतो. त्यावेळेस राजेश भैयानं, पवार साहेबांनी योगाचं मतदान केलं आणि सावित्रीबाई विद्यापीठाला पुण्याला नाव दिलं बांधवांना. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे पुरोगामी कोण आहे आणि अपुरोगामी कोण आहे. मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही आम्ही एक आहे, भाऊभाऊ आहे. मराठा समाज बी भाव आहे आपला. त्यांच्यात गरिबी असेल त्यांनाही मिळालं पाहिजे, काय हरकत नाही. आम्हाला पंतप्रधान करा, आम्ही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी रिझर्वेशन देऊन टाकतो. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आता जास्त न बोलता राजकीय युती करावी लागेल. राजकारणातली युती केल्याशिवाय आपण ह्यांची माती करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मताच्या दृष्टीनं जागा व्हावं लागेल. आज आमच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही, बिलकुल घाबरू नका. त्यांनी हजारो कोटी वाढवून आमची एक सभा होते, त्यांचे पैसे खाऊन टाकतो आम्ही, काळजी करू नका. ईव्हीएम हटावचं दिल्लीमध्ये पहिली पत्रकार मीच गेली परिस्थिती. ईव्हीएम हटाव, ईव्हीएम हटाव झालं पाहिजे. लोकशाहीवर गदा आणण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी केंद्रातलं करत आहे आणि त्याला जर आपण साथ देत असेल तर वाईट आहे. भाजप एवढा मोठा आहे तर मग काँग्रेस राष्ट्रवादी का फोडतोय होती, शिवसेनेचे आमदार का फोडतात? तुमच्यात हिंमत आहे ना, लढा ना बॅटल टू बॅटल. तुम्ही ह्यांचे आमदार कशाला फोडताय? तुम्ही लय मोठा आहे ना. ईडीची भीती दाखवताय, धमकवली देताय. आम्ही नाही कोणाला भेद. तुम्हाला तुमचं सरकार बसवलंय आम्ही, तुमचं सरकार गाडल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत राहणार नाही बांधवांनो. म्हणून जिल्हा परिषद असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती, नगरपालिका असू द्या, डोळ्यात तेल घालून लढा. भैया उद्धव साहेबाला आणि राज ठाकरे देखील मी बी पाय धरलेला आहे. राहुल गांधीला देखील आम्ही बसलेलो आहे. पवार साहेबांना देखील विनंती केली आहे, आपल्यात एकमेकाचा हिवास, एखादी सीट आम्हाला कमी द्या, पण या सर्वांचा समन्वय करा. यांची माती केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माती केल्याशिवाय. मताचा गट्टा आपल्याकडे जास्त आहे, पैशाने जरूर कमी असो, पण मता एवढं श्रीमंत आपल्या एवढं कोण नाही. हे काय करतात, आम्हीच पोपट बोलत होतो म्हणून हेच चालत होतं. आता पोपटच नाही त्यांच्याजवळ, आम्हीच होतो, आम्हीच चूक केली. ती आमची चूक झाली आहे, पण आम्ही शाहू फुले आंबेडकरला सोडला नाही. राजकीय ॲडजस्टमेंट होती, ती मिनिमम प्रोग्राम आमचा होता. पण ज्यावेळेस कळालं की रिझर्वेशन नाही आम्हाला द्यायचं, त्यावेळेस आम्हालाही समजलं आमची लायकी काय आहे तिथं. म्हणून बांधवांनो, सेक्युलर पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे, ह्या वृक्षांच्या बरोबर गेलं पाहिजे आपल्याकडे. म्हणून पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, उद्धव साहेब असं, या सर्व लोकांची मोड बांधून या राज्याचं आपण गणित बदलणार आहे डेफिनेटली. आता प्रशासनावर देखील आमचा कंट्रोल व्हायला लागलेला आहे, काय घाबरून जायचं काय कारण नाही. नितीश कुमार असू द्या किंवा चंद्राबाबू नायडू असू द्या, हे 400 पार म्हणत होते, यांचं सरकार ही दोघं नसतं तर बनलंच नसतं. आणि मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे, 100% खरा आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, या मंडल आयोगाचं स्वागत करा. आणि कोण ओबीसीचा ठेका घेणारे कोण नेते आहेत त्यांचा बाप आम्ही आहे, तुम्ही नाही काळजी करू. काय तसलं काय नाही, आम्ही ओबीसीच आहे. काही देखील काय नाही. कोण म्हणत असेल येतो नेतो, तसलं काय नाही. राजापूरकर साहेब, महादेव जानकरचं नावच कापे आहे, चालत चाललं तर आम्ही समजून जाऊ, आम्हाला सांगू नका. आम्ही ठेकेदार नाही, समाज विकणारे आम्ही एजंट नाही. वी आर द क्रिएटर, वी आर द नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. या भूमिकेतली चालणारी माणसं आहे. स्वतःचा पक्ष घेऊन आम्ही चाललेलो आहे, आम्ही दलाल किंवा कुणाचं हे करत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आता काळ धोक्याचा आलेला आहे. मुसलमान सुरक्षित नाही, ख्रिश्चन सुरक्षित नाही, ओबीसी सुरक्षित नाही, दलित सुरक्षित नाही. ह्यांचा डाव घटना बदलायचा आहे. भैया आपण रिझर्वेशन मागतोय आणि हे काय करतात, प्रायव्हेट एजंट करतात. तुमच्या पोराला सर्व्हिस कशी लावून राहाय तुम्ही, कशी समाजाला सर्व्हिस देणार आहे? आम्ही आता रिझर्वेशन मागतोय बबलू चौधरी, आणि हिने काय केलं, रिझर्वेशनच काढून टाकले. म्हणजे प्रायव्हेटायझेशन, ईच अँड एव्हरी सेगमेंट गो टू द प्रायव्हेटायझेशन. तुमचं भलं कोण करणार आहे? म्हणून बांधवांनो, इलेक्शन नको आहे, आरक्षण नको आहे, तर खुर्चीच आमच्या हातात ठेवायची आहे. जे खुर्चीवर आरक्षण देणारे आहेत त्यांच्या जागेवर आम्हाला बसायचं आहे. ही भूमिका आम्हाला ठेवून चालावं लागेल. आपण मतानं श्रीमंत आहे, आपल्यातले हेवे दावे बाजूला टाका आणि येणाऱ्या इलेक्शनला डोळ्यात तेल घालून भाजपच्या नकली सावधानतेपासून सावध राहा. फार भारी नक्कल करणारा पक्ष आहे साहेब, अतिशय जोरात आहे.
आणि मी हे बोलू शकतो, काळजी करू नका, मी कोणालाही भेट नाही. आणि नागपूर म्हणून यात्रा काढली म्हणून ह्या पक्षाच्या ओबीसीच्या अध्यक्षाचं मी अभिनंदन करीन बांधवांनो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, सर्वांनी मिळून आपण एकत्र यायचा प्रयत्न करा. आम्ही आज सारे पडलेले स्टेजवर आहे, पर एक दिवस आम्ही राज्याच्या देशाच्या सत्तेचे मालक असतील इथं बसलेले, हा तुम्हाला मी शब्द देतो बांधवांनो. आणि आपण मला बोलवलं, सर्वांनी स्वागत केलं. मी पवार साहेबांचं देखील पुन्हा एकदा अभिनंदन करीन. आपली रजा घेईन. जय हिंद, जय भारत.